बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि आतमध्ये चटपटीत सारण भरलेले असे हे उपवासाचे पॅटीस आज आपण पाहणार आहोत. साबुदाणा वडा तर आपण नेहमीच खातो, पण अतिशय टेस्टी असे हे उपवासाचे झटपट होणारे पॅटीस तुम्ही एकदा केलात तर परत परत हेच कराल. चला तर मग करून पाहूया. नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचे पॅटीस. प्रथम आपण पॅटीसबरोबर खाण्यासाठीचे दही फोडणी टाकून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 कप दही घेतलेलं आहे. त्यामध्ये साधे मीठ आणि थोडीशी साखर घालून याला छान गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडी पातळ हवी असेल तर यामध्ये पाणी थोडं घातलं तरी चालेल. आता छान गुठळ्या फोडून घेतलेले आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊन त्यामध्ये जिरे आणि मिरच्यांचा तडका दिलेला आहे. दह्यामध्ये हा तडका घालून घेऊया आणि दही छान मिक्स करून घेऊया. पॅटीसबरोबर हे दही फोडणीचे खायला अतिशय टेस्टी लागते. आता इथे मी 1 वाटी साबुदाणा 2 तासांसाठी भिजत ठेवला होता. साबुदाण्याच्या वरती 1 इंच पाणी घालून 2 तासासाठी हा छान साबुदाणा भिजलेला आहे. याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. साबुदाणा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, त्यामुळे तो तेलात अजिबात फुटत नाही. आता मिक्सरला फिरवून झाल्यानंतर इथे मी पॅटीसच्या आतमध्ये घालायचे सारण तयार करून घेऊया. 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. यातील काळा भाग घ्यायचा नाही, त्याच्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल. त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, चवीनुसार साखर घालूया आणि अर्धा चमचा मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घालून घेऊया. अर्धा चमचा काजू तुकडे करून, अर्धा चमचा किसमिस तुकडे करून, अर्धा चमचा बदाम तुकडे करून घ्यायचे आहेत. याच्याऐवजी आणखी ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता. अर्ध्या लिंबाचा रस इथे मी पिळलेला आहे. ती क्लिप इथं जोडायची राहून गेली. आता सारण छान मिक्स करून घेऊया. पॅटीसच्या आतमध्ये घालायचं सारण आपले तयार आहे. तुम्ही यामध्ये कोथिंबीर खात असाल तरी घातली तरी चालेल, जिरे घातले तरी चालतील. आता मिक्सरला छान साबुदाणे फिरवून घेतलेला आहे. यामध्ये मीठ घालून घेऊया. थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे. सेंधव मीठ थोडं आणि साधं मीठ थोडं असं घातलेलं आहे. आणि अर्धा चमचा तिखट मिरची बारीक करून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे. मिरचीच्या ऐवजी लाल तिखट वापरलं तरी कलर छान येतो. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडेसे जिरे मी इथे घातलेले आहे. जे काही तुम्ही उपवासाला खात नसाल ते पदार्थ स्किप केले तरी चालतील. 1 मीडियम साईजचा बटाटा उकडून घेतलेला आहे. तो किसणीने छान किसून घेतलेला आहे. तो आता साबुदाण्यामध्ये घालून घेऊया. हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला रेस्टला ठेवायची काहीच गरज नाही. इथे मी वरीचे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. आता तयार केलेल्या मिश्रणातील छोटा लिंबा एवढा गोळा काढून अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि जे आपण सारण बनवलेलं आहे ते यामध्ये घालून पारी मिटवून घ्यायची आहे. आता पारी मिटवून घेऊया आणि याला गोल असा आकार देऊन घेऊया. तोंड छान मिटवून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना
साबुदाणा पूर्ण मोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हातावर गोल असा आकार दिलेला आहे. आता हे पॅटीस मी वरीचं तांदूळ छोटी वाटी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. फारही बारीक पीठ करायचं नाही. त्याचं टेक्स्चर पहा, कोर टेक्स्चर ठेवलेलं आहे. त्यामध्ये हे पॅटीस बुडवून चारी बाजूंनी वरीचं तांदूळ कोट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळे पॅटीस मी तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर उपवासाच्या आणखीन रेसिपी पाहायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी उपवासांच्या रेसिपींची प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ती इथे जोडत आहे. तुम्ही त्यामधील रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आणि कमेंटमध्ये रिप्लाय देऊ शकता. अशाच प्रकारे मी दुसरंही पॅटीस तयार करून घेणार आहे आणि सगळे पॅटीस असेच तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहत राहा. आता यालाही वरीच्या तांदळात कोट करून घ्यायचं आहे. सगळेच पॅटीस अशाच प्रकारे मी तयार करून घेणार आहे. पहा, सगळे पॅटीस असे तयार झालेले आहेत. आता यांना तळून घेऊया. तळण्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि अगदी सतत हलवत यांना सोनेरी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. अतिशय क्रिस्पी असे हे पॅटीस तयार होतात. पहा, कलर पण किती छान आलेला आहे. तर कशी वाटली ही खमंग आणि कुरकुरीत उपवास कटलेटची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.